हॉटेलच्या पद्धतीने पनीर लबाबदार बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक बारीक चिरलेला कांदा परतून घेऊ। कांदा गुलाबी रंगावरती आला की त्यामध्ये आपल्याला पिकलेले 2 टोमॅटो बारीक चिरून ते सुद्धा परतायला टाकायचेत। कांदा टोमॅटो परततोय तोपर्यंत आपल्याला पनीरचे बारीक पीसेस करून घ्यायचेत। नंतर आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी टाकून मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। मसाला शिजला की आपल्याला गॅसवरती दुसरी कढई ठेवायची आणि कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून घ्यायचे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं पनीर टाकून त्यामध्ये हळद, मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकून पनीर बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे। पनीर परतून झालं की ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून त्याच कढईमध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे। नंतर एका वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे दही घ्यायचे। दह्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा घरगुती मसाला टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही पेस्ट आपल्याला कांद्याच्या मिश्रणात टाकून नंतर त्यात वाटलेलं वाटण